श्री स्वामी समर्थ. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण सगळे सज्ज झालो आहोत. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे गुढीपाडवा. पण 2026 मध्ये पाडवा नक्की कधी आहे, गुढी उभारण्याची योग्य वेळ कोणती आणि या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे, हे सर्वच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी गुरुवार 19 मार्च 2026 रोजी आहे. तिथी प्रारंभ कधी होते तर 19 मार्च 2026 ला सकाळी 6:52 तिथी सुरू होणार आहे आणि तिथी समाप्त 20 मार्च 2026 म्हणजे पहाटे 4:52 तिथी समाप्त होणार आहे. आता गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्तही असतो तो काय, सूर्योदयानंतर तुम्ही लगेच गुढी उभारली सर्वात उत्तम. सकाळी 6:30 ते 10:30 ही वेळ पूजेसाठी अत्यंत शुभ असते. तसेच दुपारी 12:04 ते 12:53 या दरम्यानचा जो अभिजित मुहूर्त असतो, अभिजित मुहूर्त आहे तो देखील अतिशय फलदायी आहे. गुढीपाडव्याचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. हा सण आपण का साजरा करतो या पाठीमागे 3 मुख्य कारणं आहेत. तर ती कोणती? ब्रह्मदेवाची सृष्टी निर्मिती. असं म्हणतात की ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि कालगणना सुरू केली, म्हणूनच याला ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू श्रीरामांचा विजय. 14 वर्षांचा वनवास त्या दिवशी त्यांचा संपवून आणि रावणाचा वध करून प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये परतले, तो हाच दिवस होता. आणि अयोध्येतील जनतेने मोठ्या उत्साहाने आनंदाने गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं आणि हा जो सण आहे तो अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला होता. आता तिसरी गोष्ट म्हणजे शालिवाहन शक. आता राजा शालिवाहनाने शत्रूंचा पराभव करून याच दिवसापासून नवीन शालिवाहन शक सुरू केले होते. ही झाली तिसरी गोष्ट. आता गुढी कशी उभी करावी, तर गुढी उभारताना एक लांब बांबूची काठी तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा तुम्ही एखादी नवीन साडी, नवीन वस्त्र बांधायचं आहे. त्यावरती कडुनिंबाची पाने, आंब्याची ढाळी आणि फुलांचा हार बांधायचा आहे. गुढीला साखरेची गाठी अर्पण करायची आहे, जे गोडव्याचं प्रतीक आहे. आणि सर्वात वर तांब्याच्या किंवा चांदीच्या तांब्याचा कलश उपडा ठेवायचा आहे आणि गुढी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला किंवा बाल्कनीमध्ये अशा ठिकाणी उभा राहा जिथून ती सर्वांना दिसेल. कारण गुढी सर्वांना दिसायला हवी, कारण ते एकदम शुभ प्रतीक आहे. आता कडुनिंबाचा प्रसाद. पाडव्याच्या दिवशी सकाळी कडुनिंबाची पाने, गुळ, धणे आणि ओवा यांचं मिश्रण करून खाण्याची परंपरा आहे. आयुर्वेदानुसार ऋतुबदलाच्या काळात हे मिश्रण शरीरासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि रक्तभिसरण सुधारवतं. त्यामुळे हा प्रसाद तुम्हाला नक्की घ्यायचा आहे, जो प्रत्येक घरोघरी केला जातो. तुम्हाला आता हा पाडवा खास करायचा आहे, तर हा पाडवा साजरा करण्यासाठी आपल्या शहरातील नववर्ष शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हा. नवीन वर्षासाठी एक चांगला संकल्प करा. घरी पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा बेत नक्की करा आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजू व्यक्तीला मदत करून नववर्षाची सुरुवात आनंदाने करा. तर ही होती गुढीपाडव्याबद्दलची संपूर्ण खात्रीशीर माहिती. तर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला नववर्षाच्या खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.